गुड इवनिंग, गुड इवनिंग. चलो. चलो बा. तर काय केलं आपण, काय काल 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 काय काय केलं. तर काल नंबर 1 पॉइंट बघितला, रिफ्रॅक्शनची डायग्राम कशी काढायची. ठीक आहे. नंबर 1 पॉइंट काय बघितला, रिफ्रॅक्शनची डायग्राम कशी काढायची. तर रिफ्रॅक्शनची डायग्राम कशी काढायची, तर स्लॅब ठेवायचा, बाउंड्री काढायची आणि ते रे वगैरे कसं कसं काढायचं ते बघितलं. नंबर 1. नंबर 2 काय बघितलं, velocity of light in different media. In different media, light has different velocities. एअर मध्ये वेगळी व्हेलॉसिटी, व्हॅक्यूम मध्ये वेगळी, ग्लास मध्ये वेगळी व्हेलॉसिटी, पाण्यामध्ये वेगळी व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी डिफरंट, मग व्हेलॉसिटीवर कोण डिपेंड करते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. व्हेलॉसिटी डिफरंट आहे, ठीक आहे, पण व्हेलॉसिटीवर कोण डिपेंड करते, मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग व्हेलॉसिटी डिफरंट तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण डिफरंट. व्हेलॉसिटी डिफरंट आहे तर मग काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण डिफरंट आहे. ठीक आहे. म्हणजे व्हेलॉसिटीवर कोण डिपेंड करते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. प्रत्येक मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळा आहे. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, वॉटरचा आहे, प्रत्येक मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळा आहे. ठीक आहे. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रत्येक कलरचा पण वेगळा आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रत्येक कलरचा वेगळा आहे. याचा मिनिंग आहे, प्रत्येक कलरची व्हेलॉसिटी पण वेगळी आहे. म्हणजे एक फक्त ग्लास मध्ये, हवेतच बघा, हवेत सगळ्यांची सेम आहे. बरं, हवेत आणि व्हॅक्यूम मध्ये सर्वांची व्हेलॉसिटी सेम. हवेत आणि व्हॅक्यूम मध्ये व्हेलॉसिटी मध्ये काय फरक नाही. व्हॅक्यूमची व्हेलॉसिटी आणि हवेमधली व्हेलॉसिटी सेमच आहे. त्यात पण प्रत्येक कलरची पण व्हेलॉसिटी व्हॅक्यूम मध्ये सेम आहे, प्रत्येक कलरची पण व्हेलॉसिटी हवेत पण सेम आहे. ठीक आहे. पण ग्लास मध्ये सर्व रेज घातले, सर्व रेज म्हणजे कुठले, 7 रेज. बिग बॉय तुम्ही कसं लक्षात ठेवला बघा, मी लक्षात ठेवतो, ताना पिहिनी पाजा. ता मला मराठीमध्ये लक्षात आहे, मराठीमध्ये एज्युकेशन झालं माझं, मराठीमध्ये लक्षात आहे. ताना पिहिनी पाजा, जे काय बोलते ते, असं काय असते ते, काय असते ते, रेनबो. रेनबो मधले जे पण कलर्स आहेत तेवढे सगळे कलर लाईट मध्ये असतात. रेनबो मध्ये जे पण 7 कलर्स आहेत तेवढे 7 कलर्स लाईट मध्ये असतात. मग प्रत्येक कलरची व्हेलॉसिटी ग्लास मध्ये वेगळी आहे. प्रत्येक कलरची ग्लास मध्ये व्हेलॉसिटी वेगळी, अँड ईच कलर हॅज व्हेलॉसिटी डिफरंट, मीन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो डिफरंट. प्रत्येक कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण वेगळा. म्हणजे पिवळ्याचा, काचेचा साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काहीतरी आहे, तर रेडचा वेगळा, ब्ल्यूचा वेगळा, ग्रीनचा वेगळा, व्हायलेटचा वेगळा. प्रत्येकचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण वेगळा, प्रत्येकाचा व्हेलॉसिटी पण वेगळी. मग प्रत्येकाचं बेंडिंग पण वेगळं होते, प्रत्येक लाईटचं बेंडिंग पण वेगळं होते. म्हणूनच ते आपल्याला रेनबो दिसते, नाही तर रेनबो दिसला नसता. पाण्यामध्ये काय होतंय, पाण्याचे ड्रॉप्स, पाऊस पडत असला तर पाण्याच्या ड्रॉप्स मध्ये प्रत्येक रेचं, प्रत्येक कलरचं टर्निंग डिफरंट होते. प्रत्येक रेचं रिफ्रॅक्शन होताना कोण किती टर्न होते तर कोण किती टर्न होते वेगळं होते. कलरनुसार बेंडिंग, कलरनुसार रिफ्रॅक्शन मध्ये फरक पडते, त्याच्यामुळे ते रेनबो दिसते. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. मग प्रत्येक कलरची मटेरियल मधली व्हेलॉसिटी पण वेगवेगळी आहे. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे रेशो ऑफ साइन आय अपॉन साइन आर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे रेशो कुणाचा आहे, साइन आय अपॉन साइन आर. किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दुसरी पण एक डेफिनेशन आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची दुसरी पण एक डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे दुसरी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1. आता हे बोर्डबुक मध्ये थोडं उलट लिहिलेलं आहे. जनरली 11-12च्या बुक्स मध्ये, कसं लिहिलेलं असतंय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 असं असतंय. म्हणजे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो इथं असतोय आणि ज्याच्या विथ रिस्पेक्ट टू आहे तो इथं असतोय. इथं ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो इकडे आहे
ज्याच्या विथ रिस्पेक्ट आहे तो इथे लिहिलाय. म्हणजे जर कशासाठी सांगवलंय मी, तुम्ही जर बुक्स वगैरे कोणते सॉल्व्ह करत असला, फाउंडेशन IIT चे, फाउंडेशन नीट असे काही बुक सॉल्व्ह करत असला, तर त्याच्यामध्ये सिम्बॉल वेगळा असेल, याच्यात सिम्बॉल वेगळा असेल, मग कन्फ्युजन करून घेऊ नका. सिम्बॉल थोडा बोर्ड बुक मध्ये उलटा दिलाय. काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1, याचा मिनिंग काय हे असतंय साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R. हे काय असते साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R. कोण आहे I आणि कोण आहे R बघा. समजा हे खाली ग्लास आहे किंवा हे मटेरियल 2 आहे, हे मटेरियल नंबर 1 आहे. ठीक आहे, ग्लासला मटेरियल 2 म्हटलं, ग्लासच्या ठिकाणी वॉटर पण असू शकते, काही असू शकते. ग्लासला मी मटेरियल 2 म्हणलं आणि एअरला काय बोलले मटेरियल 1. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल 2 म्हणजे या ठिकाणी ते ग्लास आहे, कधी वॉटर पण असेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल 2 विथ रिस्पेक्ट टू मटेरियल 1, तर काय इथून असा रे पाठवायचा, इथून असा रे पाठवायचा. हे नॉर्मल आहे. असा गेला असता सरळ, पण सरळ जात नाही, थोडा टर्न मारतो असा. इकडला अँगल बाहेरचा आहे ते I असतो. मटेरियल 1 मधला अँगल कोण आहे I. मटेरियल 1 मधला अँगल कोण आहे I. तर जे मटेरियल 1 मधला अँगल वर आणि मटेरियल 2 मधला अँगल खाली आहे असा. हा जे अँगल आहे, हा जे अँगल आहे तो कोण आहे I. हा जो अँगल आहे I, हा R आहे. मटेरियल 1 मधला अँगल वर आणि मटेरियल 2 मधला अँगल कुठे आहे खाली आहे. कळते ना, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पहिल्याचा खाली, दुसऱ्याचा वर. पहिला जे दिसाला त्याचा अँगल वर आहे आणि दुसरा जे दिसाला त्याचा अँगल काय खाली आहे. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगतो मी. हे याच्यातला अँगल वरती आहे आणि याच्यातला अँगल खालती आहे. ठीक आहे, बरं. हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. साइन I बाहेरचा अँगल अपॉन साइन R आतला अँगल, हे आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. याच्यावरून न्यूमरिकल्स पण विचारू शकतात, बघू असतील तर करूया. व्हेलॉसिटीवर तर न्यूमरिकल्स आहेत आता, तर व्हेलॉसिटीवरचे तर न्यूमरिकल्स आपण लगेच करूया. हे साइन I अपॉन साइन R वर न्यूमरिकल्स नाही आहेत तुम्हाला. साइन I आणि साइन R याच्यावर न्यूमरिकल्स नाही, पण ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे साइन I अपॉन साइन R. ठीक आहे, मग व्हेलॉसिटी मध्ये पण लिहिता येईल त्याला. व्हेलॉसिटी इन 1 अपॉन व्हेलॉसिटी इन 2. व्हेलॉसिटी इन मटेरियल 1 अपॉन व्हेलॉसिटी इन मटेरियल 2. म्हणजे जो पहिला आहे त्याच्यातली व्हेलॉसिटी खाली लिहिली, जो पहिला आहे मटेरियल त्याच्यातली व्हेलॉसिटी खाली लिहिली, आणि जो दुसरा लिहिला याच्यात त्याच्यातली व्हेलॉसिटी वर लिहिली. आणि याला रीड कसं करायचं, याला रीड कसं करायचं, या 2 1 याला रीड कसं करायचं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1, याला रीड कसं करायचं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 हे WRT लिहिले. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1. समजाले ना. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1. हा फॉर्म्युला लिहून घ्या, हा फॉर्म्युला लिहून घ्या, ही डायग्राम काढा आणि हे पण लिहून घ्या. एक्झाम्पल्स करू, मग आणखी थोडं क्लिअर होईल. याच्यावर एक्झाम्पल्स करूया. याच्यावर एक्झाम्पल्स काय बोर्ड बुक मध्ये दिले नाहीत, मग कशाला करायच्या. याच्यावर करूया एक्झाम्पल्स. याच्यावर करूया, बघू लेक्चरच्या शेवटी करू. याचे वेळ भेटला तर याच्यावरचे पहिला करू. हे आपल्याला येणार आहेत एक्झाम. चला बघा, लिहून घ्या. घेऊया ना एक्झाम. न्यूमेरिकल घ्या ना. न्यूमेरिकल मध्ये न्यूमेरिकल केल्याशिवाय कळतच नाही. न्यूमेरिकल घेऊया ना. अभ्यास किती किती वेळ करायला ते तुम्ही मला सांगा जरा. बोला, अभ्यास किती किती वेळ करायला सर्वजण बोला. एक्झाम्स जवळ आले तर एप्रिल मध्ये एक्झाम्स होतील तुमचे. अभ्यास करा व्यवस्थित.
एप्रिल मध्ये एक्झाम्स होतील, अभ्यास करा व्यवस्थित. किती वेळ? 6 आवर्स. वैष्णवी ठीक आहे. मयुरी 4 आवर्स. छान. चला बोला बाकीची मुलं. साक्षी वाढवा थोडा अभ्यास. 3 आवर्स जमणार नाही, वाढवा थोडा. गणेश 4 ठीक आहे. बोला बाकीचे किती किती? 5 to 6 आवर्स झाला पाहिजे. बर 5 to 6 आवर्स अभ्यास झाला पाहिजे. समजा हे बोर्डचा अभ्यासाला तुम्हाला 3-4 तासातच होतंय, तर 2-3 तास काय करा, न्यूमरिकल्स वगैरे सॉल्व्ह करा. हे जे आपले फिजिक्सचे चॅप्टर व्हायलेत का, आपले जे फिजिक्सचे चॅप्टर व्हायले त्याचे एक्स्ट्रा न्यूमरिकल सॉल्व्ह करा. तुम्हाला नंतर फायदा होईल. नीटला, जेई साठी, 11-12 मध्ये फायदा होईल. एखादं बुक घ्या IIT फाउंडेशनचं आणि ते न्यूमरिकल सॉल्व्ह करा. अभ्यास करायलाच काही नाही म्हणून झोप काढू नका. कळते ना? खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. खूप जास्त कॉम्पिटिशन आहे 11-12 ला. आतापासून प्रिपरेशन करायला चालू करा. राईट. चलो कोण बोलते? 5 आवर्स. सृष्टी, श्रुती आहे. श्रुती 5 आवर्स ठीक आहे, करा. शिवम कोण आहे? शिवमच आहे ना? शिवा 4 आवर्स. करा करा भावना, अभ्यास करा. वैष्णवी 4, नंदिनी 4, गणेश 4 ठीक आहे. करा करा सर्वजण अभ्यास करा. चलो झालं लिहून? चलो झालं काय लिहून? न्यूमरिकल बघूया, थोडा आणखीन आयडिया येईल. ठीक आहे. ठीक आहे. चलो बा मग काय इन्फॉर्मेशन दिली बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ, चलो लिहा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास with respect to air is given as 1.5. चला लिहा. Refractive index of glass refractive index of glass with respect to air is given as 1.5. Then find out velocity of light in glass. Refractive index of glass with respect to air is given as 1.5. Then find out velocity of light in glass. 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 ठीक है, चलो. आता velocity of light in glass विचारली तर कुठली लाईट? ग्रीन लाईट का, ब्ल्यू लाईट का, रेड लाईट का, कोणती लाईट? आता तर म्हटलं ना वेगवेगळ्या कलरची वेगवेगळी व्हेलॉसिटी आहे, पण ते उगाच एकदा सेंटेन्स दिले. आपल्याला फक्त लाईटची व्हेलॉसिटी विचारली तर सगळ्यांची लाईटची व्हेलॉसिटी ग्लास मधली विचारली तर ऑल कलर्सची व्हेलॉसिटी काय पकडणार? सेम. ठीक आहे. कलर मधलं एवढं डिटेल मध्ये आपल्याला 10th मध्ये विचारलं नाही, ते 11-12 ला पण नाही. व्हेलॉसिटी ऑफ लाईट विचारली तर कोणत्या कलरची तेवढं विचार करायचं नाही. जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सर्वांचे सेम असते, एकदम मामूली फरक असते. ग्लास मध्ये वेगवेगळ्या कलर्सची व्हेलॉसिटी मध्ये थोडाफार फरक असते, खूप जास्त फरक नसते. राईट. प्रत्येक कलरची किती किती सगळ्यांची सेम पकडूनच आपण काढवलं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण वेगळा आहे ना प्रत्येक कलरचा, ते कुठे दिलाय? 1.5 कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? लाईटचा पकडले. म्हणजे सर्व कलरची व्हेलॉसिटी आपण आता एकच कन्सिडर करावं ना, असं पकडा. ओके.
काय दिले इन्फॉर्मेशन काय दिले बघा व्यवस्थित बघा न्यूमेरिकल का सॉल्व्ह करायचं बघा इन्फॉर्मेशन काय दिले रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 असं आपण लिहायची पद्धत आहे ना आपली मग इथं काय लिहिलंय मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज गिवन एज 1.5 राइट रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ ग्लास विद रिस्पेक्ट टू एयर इज गिवन एज व्हाट 1.5 ठीक है अच्छा है तो क्या करना है फिर क्या करना है पहला वाला नीचे आता है और दूसरा ऊपर जाता है ये दूसरा ऊपर जाएगा और पहला वाला नीचे आएगा है ना पहला वाला नीचे है फर्स्ट में जो भी है वो नीचे तो वेलोसिटी इन ग्लास नीचे समझ रहे हैं मैं क्या कर रहा हूँ ये नंबर 2 का वेलोसिटी नीचे है पहिला वाला नीचे है तो इधर पहिला वाला नीचे जे पण पहिला दिलंय ते खाली लिहायचं जे पण पहिला दिलंय मटेरियल ते खाली लिहायचं अशी आपली पद्धत आहे ट्रिक आहे फॉर्म्युला लक्षात ठेवायची ट्रिक आपण लक्षात ठेवते जे पण मटेरियल 2 नंबरला आहे त्याच्यातली वेलोसिटी वर आहे वेलोसिटी इन एअर अपॉन वेलोसिटी इन ग्लास ठीक आहे 1.5 ला 1.5 वेलोसिटी एअर मध्ये किती आहे ती माहिती पाहिजे तुम्हाला पार्ट पाहिजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड अपॉन वेलोसिटी इन ग्लास एअर मधले आपल्याला पार्ट पाहिजे असं ठीक आहे फिर वेलोसिटी इन ग्लास किती मग वेलोसिटी इन ग्लास इज इक्वल टू दिस डिवाइडेड बाय 1.5 3 डिवाइडेड बाय 1.5 किती येते मग 2 3 डिवाइडेड बाय 1.5 2 येते मग 2 × 10⁸ velocity of light in glass किती आली मग 2 आली 2 × 10⁸ मीटर पर सेकंड ठीक आहे चलो घ्या लिहून चला घ्या लिहून एअर आणि व्हॅक्यूम मध्ये लाईटची वेलोसिटी सेम नसते पण आपण ऍज्युम करतो अप्रॉक्सिमेटली की सेम असते म्हणून एअर मध्ये एकदमच थोडी कमी असते एअर मध्ये वेलोसिटी किती 2.999 एकदम थोडी फार कमी होते ते आपण पकडत नाही त्याला आपण व्हॅक्यूम आणि एअर मध्ये वेलोसिटी सेम पकडतो चला लिहून घ्या पटपट चलो हो गया नेक्स्ट मग बघा काय करायचं आहे नेक्स्ट एक न्यूमेरिकल तुम्ही ट्राय करा ला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर with respect to air is 4/3 refractive index of water the refractive index किती refractive index of water with respect to air is 4/3 refractive index of water with respect to air is 4/3 then find out refractive index of water with respect to air is 4/3 refractive index of water with respect to air is 4/3 then find out velocity of light in water then find out velocity of light in water then find out velocity of light in water चला करा बरं तुम्ही माझा velocity of light in water चला मागचं न्यूमेरिकल चेक करा सेम
प्रिन्सिपल्स यूज करून सॉल्व्ह करा, बघायचं व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर फाइंड आउट करायचं. चल करा बघा किती येते. बोला, एक पण आन्सर आलं नाही. बोला, कोणाला तर आलं पाहिजे. चलो किती येते मग? 2.25 येते का? 2.25 यायला पाहिजे, बघा येते का? वाढेल कशी मयुरी वेलॉसिटी? वाढणार कशी? कमी व्हायला पाहिजे. 4.22 वाढाली तुझी वेलॉसिटी. कमी होती वेलॉसिटी वॉटर मध्ये, कमी, हवेपेक्षा कमी व्हायला पाहिजे. चलो कसं लिहायचं मग? लिहिताना चूक केला की असं होतंय. ते जे ट्रिक सांगितली मी यूज करायला, ते वाटते काय सोपी ट्रिक आहे पण कामाची खूप आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायची. ट्रिक काय बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर व्यवस्थित लिहायला पाहिजे. याला लिहिताना चुकलं की चुकतंय. तो जो भी जे पहिला आहे ते खाली लावायचा, जे नंतर आहे ते वर लावायचा. velocity in air divided by velocity in water. हा पहिला खाली, दुसरा वाला जे आहे ते वरती. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर किती आहे? तर ते 4/3 आहे. मग एअर मध्ये किती आहे? 3 × 10⁸ आहे. वॉटर मध्ये किती आहे? मग काढायची, इकडे घेणार ते तिकडे घ्या. 9/4. velocity of light in water किती येते? 3 × 3. 9 divided by 4 into 10⁸. किती येते? 4 into 2. ठीक आहे. 2.25 into 10⁸ मीटर पर सेकंड किती येते? 2.25 into 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे. 2.25 into 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा, याच्यात काय करायचंय? झालं लिहून सर्वांचं? हे ट्रिक लक्षात ठेवा. ही ट्रिक व्यवस्थित इम्पॉर्टंट. पहिला जे लिहिलंय ते खाली, नंतर जे आहे ते वर लिहायचं. आणि हे काय रीड वाचताना कसं वाचायचं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर असं रीड करायचं. राईट? ओके. समजा जर असं काहीतरी असलं तर काय होते बघू आपण. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल
2 with respect to 1 into refractive index of material 3 with respect to 2 हे किती येते ते आपण बघूया. ठीक आहे, हे आपल्याला कुठं विचारलंय, पेज नंबर 75 कॅन यू टेल मध्ये आहे. कॅन यू टेल मध्ये आहे, तिथं थोडं वेगळ्या प्रकारे विचारले, मी थोडं वेगळ्या प्रकारे विचारलं. ठीक आहे, मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 3 विथ रिस्पेक्ट टू 2 हे किती येते ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघू काय येते ते. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 कसं लिहिणार, व्हेलॉसिटी मध्ये लिहायचं आपल्याला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 कसं लिहिणार, व्हेलॉसिटी मध्ये लिहायचं आहे. मग व्हेलॉसिटी ऑफ लाइट इन नंबर 2, नंबर 2 ची कुठे असते, खाली. व्हेलॉसिटी ऑफ लाइट इन नंबर 2 च्या खाली असते. पहिला वाला खाली आहे, दुसरा वाला वर येते ना. व्हेलॉसिटी ऑफ लाइट इन नंबर 1, व्हेलॉसिटी ऑफ लाइट पहिला वाला खाली, दुसरा वाला वर. तो याच्यासाठी हे लिहिलं आपण, याच्यासाठी हे लिहिलं. कळतं ना कसं लिहायचं, ट्रिक बघा कशी वापरायची, कसं लिहायचं ते कळायला पाहिजे. इंटू हे काय, refractive index of 3 with respect to 2. What is this? This is refractive index of 3 with respect to 2. So now 3 is in the denominator. 3 is in the denominator. Number 1. ये पहला है ते खाली है. 3 is in the denominator. So velocity of light in number 3. जे नंतर है ते वरती येते. Velocity of light in number 2. पहिला वाला खाली, दुसरा वाला वरती. पहिला वाला खाली, दुसरा वाला वरती. राइट ना. मग याला हे गेलं, मग आले किती, v1 upon v3. हा कोण आहे, हा कोण आहे, याला कसं लिहिता येते बघा, याला असं लिहिता येते का बघा. दिस इज इक्वल टू हे म्हणजे हेच आहे ना, हे म्हणजे हेच आहे ना. मग हे म्हणजे हे आहे का बघा, हे म्हणजे हेच आहे. तर हे आणि हे सेम आहे का बघा, पहिला वाला खाली आहे बरोबर आहे, आणि दुसरा वाला वरती आहे बरोबर आहे. राईट ना. पहिलं मटेरियल खाली आहे आणि दुसरं मटेरियल वरती आहे बरोबर आहे. मग दिस इज इक्वल टू दिस, दिस इज इक्वल टू दिस. मग आपल्याला काय म्हणता येते, याच्यावरून काय म्हणता येते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2, सॉरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1, ते उलटा लिहिले ना बोर्ड मध्ये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 3 विथ रिस्पेक्ट टू 2 is equal to refractive index of 3 with respect to 1. Refractive index of 2 with respect to 1 into refractive index of 3 with respect to 2 is equal to refractive index of 3 with respect to 1. ये असं रिलेशन येते. ठीक आहे, लिहून घ्या रिलेशन. can you tell पेज नंबर 75 वरचं हे आन्सर. लिहून घ्या. Can you tell पेज नंबर 75 वरचं आन्सर. चलो हो गया क्या, बोला झालं का रे. ठीक आहे, हे कळलं ना सगळं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे न्यूमरिकल सगळे कळले ना का, आणखी याची प्रॅक्टिस घ्यायला पाहिजे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे न्यूमरिकल्स कळाले का, प्रॅक्टिस घ्यायला पाहिजे का, तर पुढे जायचं. बोला काय करायचं. ठीक आहे, नेक्स्ट जाएंगे फिर. ओके, तर आपण नेक्स्ट काय, नेक्स्ट काय,
नेक्स्ट काय प्रॅक्टिस घ्यायची बरोबर बघा एकदा फॉर्म्युला एकदा बघा पहिला परत एकदा बघा वाटलं तर प्रॅक्टिस मी उद्या घेतो ना किंवा चॅप्टर संपल्यावर पण प्रॅक्टिस घेतो ठीक आहे काही जण म्हणाले घ्या काही जण नको म्हणाले प्रॅक्टिस तर चॅप्टर संपल्यावर मी आणखीन घेतो एकदा तुम्ही आज काय काय झाले ते एकदा घरी बघा सॉल्व्ह करा चलो नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे शेकिंग काय लिहिलंय पेज नंबर 75 वरचा कॅन यू टेल मधला नंबर 2 पहिला क्वेश्चन करूया नंबर 1 उद्या करू नंबर 2 काय बोलतोय हॅव यू सीन दॅट ऑब्जेक्ट्स बियॉन्ड अँड अबाव अ होली फायर appear to be shaking why does this happen जो होळीची फायर आहे होळी शिमग्याची फायर लावली असं शेणे लावलेत किंवा लाकडं लावलेत तुम्ही आता कशाची फायर करता बघा फायर लावले फायर लावले ठीक आहे ना फायर लावले दणदणीत फायर ठीक आहे तुम्ही फायरच्या बाजूला थांबला असं फायर लावले एकदम मस्त आणि तुम्ही फायरच्या बाजूला थांबलाय मग फायरच्या इथून वरून काय जात असते थोडा त्याला धुवा जाईल ना फायरच्या वर धुवा आहे त्या फायरच्या धुव्यातून पलीकडली बाई बघितली तर बाई डान्स करताना दिसते ना दिसली का तुम्हाला बाई कधी डान्स करताना काकू पलीकडले डान्स करताना दिसतात शिमग्याची फायर लावली तर वर आहे का हवा दूर येणार मग त्या हवेतून बाईला बघायचं पलीकडल्या काकूला कधी कसं बघायचं या हवेतून बघायचं म्हणजे बाई कशी वाटते असं डान्स करताना दिसले कधी तुम्हाला दिसत नाही कसं होतंय दिसते ना का डान्स करताना दिसते या वरच्या ह्याच्यातून बघितलं तर इकडलं काय ऑब्जेक्ट्स असतील माणसं असतील काकू असेल बाई असेल काय करताना वाटते असे डान्स करताना दिसते कशामुळे डान्स करताना दिसते बिकॉज हॉट एअर आहे इथली एअर काय हॉट एअर आहे हे गरम झालं ना हे फायर आहे फायर मुळे गरम झाले गरममुळे इथं सगळी हवा गरम झाली इथली वरची हवा गरम झाली मग इथली हवा गरम आहे मग इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज आणि इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जुना आहे मग इथं समजा कोणीतरी बाई थांबली कोणीतरी बाई थांबली मग इकडून रे आला तर सरळ आपल्या डोळ्यात घुसत होता ठीक आहे ना इथे कोणतरी बाई थांबली मग तिच्यापासून जे रे आला ते सरळ डोळ्यात घुसत होता मग ते स्टेडी दिसत होते मग इकडली ऑब्जेक्ट काय दिसायची स्टेडी दिसायची इकडली ऑब्जेक्ट कशी दिसत होते आपल्याला स्टेडी दिसत होती पण आता तसं होत नाही काय होतंय इकडला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा आहे आणि इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा आहे गरम झाली ना हवा इथली थंड आहे इथली हवा थंड आहे पण इथली हवा या फायरमुळे खूप जास्त गरम झाली मग इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी झाला इथला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होते कमी आहे आणि ते कमी पण एक सेम नाहीये सतत चेंज झाला फायर अशी वर खाली होते ना फायर अशी वर खाली होते हवा आली की इकडे जाणार वर खाली होणार इकडे जाणार मग तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण सतत टेम्परेचर इथल्या हवेचं फिक्स नाही इथल्या हवेचं टेम्परेचर पण सतत फिक्स आहे का सतत फिक्स नाही हवेचं टेम्परेचर कंटिन्युअसली चेंज therefore refractive index of air also continuously changes मग इथला फिक्स आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण इथून एअर येताना इथून रे येताना किरण येताना इथून रे येताना कधी रे काय करणार आता वाकडा होणार असं झालं मग रे सतत इथून येताना चेंज व्हायले इथून येताना रे काय व्हायले सतत चेंज व्हायले इथं कंटिन्युअसली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज व्हायला बिकॉज ऑफ फायर कंटिन्युअसली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज व्हायला तर इथून रे येताना त्यांची डायरेक्शन सतत बदलाली असे गोल फिरत नाही पण त्यांची डायरेक्शन रेसची काय व्हायली सतत डायरेक्शन किरणांची चेंज व्हायली थोडा वेळ अशी झाली तर थोडा वेळ वरती जाते त्यामुळं फायरच्या पलीकडल्या ऑब्जेक्ट्स कशा वाटतात फायरच्या पलीकडल्या ऑब्जेक्ट्स कशा वाटतात अशा डान्स करताना दिसतात फायरच्या पलीकडल्या ऑब्जेक्ट्स कशा दिसतात डान्स करताना दिसतात हे तुम्हाला घरी पण बघता येते कॅन्डल घ्या कॅन्डलला लाईट करा कॅन्डलच्या फ्लेमच्या वरून पलीकडल्या ऑब्जेक्ट्स बघा कॅन्डल घ्या कॅन्डलची फ्लेम लाईट करा अशी आणि त्या फ्लेमच्या थोडं वरून पलीकडल्या ऑब्जेक्ट्स बघा आता असं डान्स करताना दिसते घरी करता येते कशामुळे आले मग
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टेम्परेचरवर डिपेंड करते, बरोबर आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टेम्परेचरवर डिपेंड करते. काय रिझन बघा, फायरच्या वर हवा गरम आहे, पण ते टेम्परेचर पण फिक्स आहे का? नाही. फायर पण सतत चेंज झाली, कमी फायर होते, जास्त होते, फायर इकडे जाणार तिकडे जाणार. मग इथलं टेम्परेचर कंटिन्युअसली चेंजिंग, टेम्परेचर इज कंटिन्युअसली चेंजिंग, देअरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कंटिन्युअसली चेंजिंग. मग इकडून जे रेज आले, इकडून जे रेज आले, त्या रेजची डायरेक्शन पण कंटिन्युअसली चेंज झाली. देअरफॉर objects seen on the other side, objects which are on the other side of the fire, those objects appear to be shaking, those objects appear to be shaking, असे डान्स करताना वाटतं आपल्याला, हलताना वाटतं. ठीक आहे, ते कशामुळे होते? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाला त्याच्यामुळे होते. बस. चला, बाकीचे आणखीन काही इफेक्ट्स आहेत एकदम चांगले चांगले, ते आपण परत बघूया. आणखीन काही